संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झाल्याचं प्रकरण घडलेलं होतं आणि आपल्यावरचा हल्ला हा सरकार पुरस्कृत आहे असा अत्यंत गंभीर आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलेला होता। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवीण गायकवाड यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत। या हल्ल्याचा भाजपशी किंवा सरकारशी काहीही संबंध नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। माझ्या हत्येचाच कट केला गेला होता। माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे। माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे, अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल व त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, बुके द्यायला आला तर फोटो काढले। प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे। दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही। या संदर्भात काही प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, आपण त्या प्रतिक्रिया पाहूया। त्यांच्या बाजूने बावनकुळे काय सांगतात? सगळ्यात जास्त बावनकुळे आणि दीपक काटेचे फोटो सोशल मीडियावर फिरतायत। 10 गंभीर गुन्हे असताना तुम्ही त्याला पद कसं काय दिलं? तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणून आमच्या समोर आला। आता हे डिफरन्स आहे का तुमचं की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना घ्यायचं आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जीव हल्ला करायचा? आता हे केल्यानंतर परत तुम्ही सारवासारवी करणार। एकीकडे म्हणायचं तो भाजपचा कार्यकर्ता आहे पण त्यांचा हेतू तो नाही। अरे काय बोलताय तुम्ही? भाजपच्या विचारसरणीनेच त्यांनी माझ्यावर हल्ला केला हे सिद्ध झालेलं आहे आणि भाजपचं सरकार असल्यामुळे त्याला मुक्त सोडलं जाणार आहे। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावरील भारतीय जनता पार्टीची भूमिका अत्यंत स्वच्छ स्पष्ट आहे। आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारावरती आमची श्रद्धा नाही, आम्ही पाठिंबा देत नाही। या प्रकरणी जर कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तरी त्याच्यावरती जर पोलिसांना आढळलं तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील। जी काही कायद्यानं कारवाई व्हायची असेल ती कारवाई होईल। ह्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून प्रश्न उद्भवत नाही। कायदा आपलं चोख काम करेल एवढं मी सांगतो। 6 महिने त्यांच्यावर पाळत ठेवली गेली। माझा प्रश्न एवढा आहे, हा माणूस येणार आहे तर पोलीस काय झोपले होते काय? तुम्ही दिसतं कसा हल्ला केलाय? मला जर वाटतं की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती, विकेट। आणि कोण कोण मारतंय, काय त्यांचा विचारांशी संबंध? हा विचारांची लढाई आहे ना। हे अर्बन नाझी आहेत, अर्बन नाझी। जय शिवाजीचा नारा बंद करा, जय छत्रपती छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज असं म्हणत। आणि मी अत्यंत हिमतीने म्हणतोय की हे सरकार पुरस्कृत आहे। ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत। प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीनं हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते। आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का ह्या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय, धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय। या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही। या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।